मुंबईमध्ये ठिकठिकाणी मेट्रोचं बांधकाम सुरू आहे, मात्र या बांधकामामध्ये जो दर्जा आहे तो अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप जो आहे तो मनसेने केलेला आहे। मी सध्या आहे महाराष्ट्र नगर मानखुर्द या ठिकाणी। आपण जर बघितलं तर ही जी मेट्रो 2Bचं या ठिकाणी काम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचा आरोप करत या ठिकाणी मनसेने आता निदर्शनं सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं तर इथे जे पिलर्स दिसतात आपल्याला वर, त्या पिलरच्या काही सिमेंट जो आहे त्याचा काही भाग खाली कोसळलेला आहे आणि तिथून त्या सळ्या ज्या आहेत बांधकामाच्या त्या देखील बाहेर आलेल्या आहेत। त्यामुळे कंत्राटदाराने हा सरकारला चुना लावलेला आहे असा आरोप मनसेने करत या संपूर्ण जे मेट्रोचे पिलर आहेत त्यावर चुन्याने कंत्राटदाराचा निषेध केलेला आहे। आपण जर इथे बघितलं तर मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस माऊली थोरवे असतील, इथले विभाग अध्यक्ष असतील, मनसेचे इथले सगळ्या महिला पदाधिकारी असतील, या ठिकाणी यांनी हाती चुना घेऊन या संपूर्ण मेट्रोच्या पिलरवर अशा प्रकारे इशारा दिलेला आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे आणि यावर तत्काळ कारवाई व्हावी, कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे। माझ्याबरोबर माऊली खंडागळे आहे, माऊली थोरवे आहेत। काय सांगाल माऊलीजी, तुम्ही आता या सगळ्या पिलरवर हे चुन्याने लिहिता आहात, काय नेमकी मागणी आहे? आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर अनेक वेळा ब्रिज कोसळण्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत। आता नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आपण पाहिली, पण त्यामधून आपल्याला एकच लक्षात येतं की ज्यावेळेस ते काम चालू असताना ते निकृष्ट दर्जाचं काम होत होतं, परंतु कुणाचं लक्ष नसल्यामुळे अशा ह्या घटना घडलेल्या आहेत। त्याच्याच प्रकारचं काम या ठिकाणी ह्या मेट्रो 2Bचं काम चालू आहे महाराष्ट्रनगरमध्ये। आणि आपण ह्या ठिकाणी बघितले असेल तर हे काम पूर्ण व्हायला बाकी आहे, परंतु जसं काम चालू आहे सगळे भेगा पडलेले आहे, सगळे ते त्यामधले स्टील आहे ते उकळलेलं आहे। मग आपण यावरून बघू शकतो की हे कोणत्या दर्जाचं काम आहे आणि आज याच्यावरून मेट्रो चालणार आहे, त्याच्या खाली पब्लिक आहे, सगळं आहेत। उद्याच्याला एखादा जर इन्सिडेंट झाला तर कितीतरी लोकांचे जीव जाऊ शकतात। त्यामुळं आम्ही या कामाला विरोध करतो आहे। निकृष्ट दर्जाचं काम त्वरित बंद करावं आणि जे ॲक्च्युअल गुणवत्ता असलेले ठेकेदार या ठिकाणी नेमले जावेत आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं जावं। चुना फासला तुम्ही मेट्रोला? आम्ही बघता इथं आता त्यांना चुना फासला आहे, त्या अधिकाऱ्याला NCC वाल्याला सगळ्यांना काळं फासू। मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत, सगळ्या पिलरवर तुम्ही लिहून ठेवलं या चुन्याने, काय मागणी आहे? खरं तर या गोष्टीकडे इथल्या स्थानिक नागरिकांच्या कंप्लेंट रोज येतो। त्यांनी सर्व पक्षांना सांगितलं होतं। कालच मला एका सुज्ञ नागरिकाने सांगितलं की अशा ठिकाणी असं काम चालू आहे आणि त्यामध्ये पूर्ण स्टील बाहेर पडलं आहे। त्यामुळे आम्ही आज त्वरित कालच पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि आजच ते कंपनीला इशारा दिला आहे की हे पिलर टाकलेत, हे गर्डर टाकलेत, हे बदलण्यात यावे, अन्यथा मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करू। आपण बघितलं तर मनसेने या ठिकाणी आता या सगळ्या पिलर्सवर इशारे दिलेले आहेत। त्या मेट्रोच्या बांधकामावरच चुन्याने लिहिण्यात आलेलं आहे की कंत्राटदाराने या कामाला चुना लावलेला आहे आणि त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई व्हावी, कंत्राटदार बदलण्यात यावा अथवा मनसे स्टाईलने आता इथे आंदोलन करण्यात येईल। भविष्यामध्ये एखादा अपघात घडू नये त्यामुळे मनसेने आता हा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।